आजपर्यंत अनेक कारणांमुळे माणसांनी आपला जीव संपवल्याचं ऐकलं आहे। सामाजिक स्तरावर एखाद्या मागणीसाठी आपला जीव संपवला जातो, मात्र लोकशाहीच्या उत्सवात एखादा नेता पराभूत झाला आणि त्या नैराश्यातून समर्थकांनी जीव संपवला असं अगदी क्वचितच ऐकू येतं। कदाचित अशी पहिलीच घटना मराठवाड्यात घडली असावी। एक नाही तर 3 कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा पराभव झाला म्हणून अख्खं कुटुंब वाऱ्यावर सोडत आपली जीवनयात्रा संपवली। ही भयावह घटना आहे बीडमध्ये आणि ज्या नेत्याच्या पराभवातून ही घटना घडली त्या नेत्या आहेत पंकजा मुंडे। पंकजा मुंडे यांचा बीडमधून अगदी निसटता पराभव झाला आणि त्याचा धसका घेत पंकजा मुंडे यांच्या 3 निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपला जीव फासास टांगला। ही घटना कळताच पंकजा मुंडे घटनास्थळी दाखल झाल्या आणि धाय मोकलून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। कसला हा उद्रेक, का उचललं त्यांनी असं टोकाचं पाऊल, कसा होता पंकजा मुंडे आणि त्यांचा संपर्क, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि या मृत्यूच्या तांडवामागचं भीषण वास्तव सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याचं वातावरण आधीच खूप किचकट होतं, मात्र त्यातही पंकजा मुंडे यांचा विजय हा निश्चित मानला जात होता। अगदी घडलंही तसंच होतं, मात्र शेवटच्या क्षणी चक्र फिरले आणि अचानक विजयाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पंकजा मुंडे अल्पशा मतांनी पराभूत झाल्याची बातमी समोर आली। हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इतक्या जिव्हारी लागला की शिरूर तालुक्यातील वारणी गावचे गणेश उर्फ हरिभाऊ बडे, आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावचे पोपट वाय भासे आणि अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावचे पांडुरंग सोनवणे या तिघांनी सुद्धा गळफास घेत आत्महत्या केली। या तिघांबद्दलची एक विशेष गोष्ट म्हणजे या तिघांचंही पोट हे हातावर आहे, तरी सुद्धा प्रचार काळात आपलं काम बाजूला ठेवत त्यांनी रात्रंदिवस पंकजा मुंडेंचा प्रचार केला। याच त्यांच्या प्रचाराचं फळ पंकजा मुंडे यांना मतमोजणी दरम्यान मिळालं, कारण या 3ही गावातून पंकजा मुंडे यांना भरपूर मताधिक्य मिळालं आणि त्यामुळं त्यांची आघाडी ही कायम राहिली। तीच आकडेवारी बघितली तर वारणी या गावात 2547 एवढं मतदान झालं। यापैकी 2500 मतं ही पंकजा मुंडे यांना पडली, तर फक्त 47 मतं ही बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात गेली। वारणीमधून पंकजा मुंडे यांना लीड मिळवून देणारे अवघ्या 35 वर्षांचे गणेश उर्फ हरिभाऊ बडे हे कोरडवाहू शेती आणि मजुरीच्या साह्यानं आपला उदरनिर्वाह चालवत असत। त्यांचे भाऊ हे भाजपचे कार्यकर्ते, त्यामुळे त्यांच्या प्रभावातूनच ते पंकजा मुंडेंसाठी मैदानात उतरले, जोरदार प्रचार केला आणि तसा निकालही दिला। मात्र आपल्या ताई जातीवादीच्या बळी पडल्या, त्यांना मुद्दाम पाडलं गेलं। या धक्क्यातून ते सावरू शकले नाही आणि 16 जून रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं। अगदी लहान लहान मुलांना वाऱ्यावर सोडत ते दूरवर निघून गेले आपल्या लाडक्या नेत्यासाठी। तर चिंचेवाडीसारख्या छोट्याशा गावात 427 मतदारांनी मतदान केलं। त्या 427 पैकी 418 मतं पंकजा मुंडेंना तर केवळ 9 मतं बजरंग सोनवणेंना पडली होती। त्यामुळं गावात लीड मिळूनही आपल्या नेत्या पराभूत झाल्या। यामुळे पोपट वायभासे निराश होते। खरं तर पोपट वायभासे हे पुण्यात रिक्षा चालवत असत, मात्र पंकजा मुंडेंसाठी ते काही काळ काम थांबवून गावाकडे आले होते। ते सुमारे 10 वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या कार्यात सक्रिय होते, मात्र पराभवानंतरही बीडमधील वातावरण बघून ते आणखी निराश झाले आणि 12 जून रोजी रात्री त्यांनी सोशल मीडियावर अलविदा अशी पोस्ट टाकून गळफास घेतला। मात्र या पोस्टचा अर्थ कळेपर्यंत पोपट वायभासे यांनी सर्वांना अलविदा केलं होतं। डिघोळ आंबात अत्यंत अटीतटीची लढत असतानाही पंकजा मुंडेंना तिथून 75 मतांची लीड मिळाली। म्हणजेच डिघोळ आंबा गावात पंकजा मुंडे यांना 606 मतं तर बजरंग सोनवणे यांना 531 मतं मिळाली होती। पांडुरंग सोनवणे हे मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होते। लोकसभेच्या प्रचारावेळी त्यांनी आपली मजुरीची कामं पूर्णपणे बंद केली आणि प्रचारात उतरले। लोकसभेचा निकाल लागताच ते निराश झाले आणि मी आत्महत्या करणार असा विचार त्यांनी गावचे सरपंच आणि ग्रामस्थांना देखील बोलून दाखवला होता। त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली होती, मात्र तरीही 9 जूनच्या सकाळी कोणाला खबर लागू न देता त्यांनी गळफास घेतला। या 3 घटनांच्या आधी देखील सोशल मीडियावर सचिन मुंडे नावाच्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे याने पंकजा मुंडे यांचा जर पराभव झाला तर मी मेलो असं सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यामुळे त्रस्त असलेल्या सचिन मुंडेनं आपल्या आयुष्याची दोर कापली। लातूर दौऱ्यावर असणाऱ्या पंकजा मुंडे यांना ही बाब समजताच त्या तातडीने गावात गेल्या। त्यांनी सचिनच्या परिवाराचं सांत्वन केलं। या पाठोपाठ 3 घटना घडल्यानं पंकजा मुंडे अतिशय हवालदिल झालेल्या बघायला मिळाल्या। कोणत्याही नेत्यावर अशी वेळ येऊ नये ती माझ्यावर आली, अशा घटना समजण्याच्या पलीकडे आहेत। मुंडे साहेबांच्या चितेसमोर मी शपथ घेतली होती की मी रडणार नाही, लढणार, पण या ज्या घटना घडत आहेत त्यात मी स्वतःला सावरू शकलेली नाही। मी कशाच्या जीवावर लढू? माझे कार्यकर्ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। मी या सर्व कुटुंबांना आधार देईल। माझी विनंती आहे, कुणीही अशी पावलं उचलू नका। डोळ्यात अश्रू आणि हात जोडून पदर पसरत पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली।
परंतु पंकजा मुंडेंचा पराभव एवढा जिव्हारी कसा लागला की कार्यकर्त्यांनी आपला जीवच द्यावा लागला? याचं कारण आहे बीडचं नासलेलं राजकारण. गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याला भाजपचा गड केलं, मात्र त्यांच्यानंतर इथलं वातावरण चिघळत गेलं. यावेळी मराठा समाजाच्या आक्रोशात बीड अगदी होरपळून निघालं. कारण बीडमध्ये ओबीसी आणि मराठा या दोन्हींची टक्केवारी ही समान आहे. त्यात पंकजा मुंडे आणि जरांगे यांचे एकमेकांवरील टीकास्त्र आणि शरद पवार यांची बजरंग सोनवणे यांना देण्यात आलेली उमेदवारी यामुळे बीडच्या राजकारणात प्रथमच जातीय तेढ निर्माण झालं. आंदोलन करून आरक्षण मिळत नसतं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आणि तेच त्यांना भोवल्याचं बघायला मिळालं. त्यातल्या त्यात मराठा समाजाशिवाय मुस्लिम आणि दलित मतदारांनी देखील पंकजा मुंडेंच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांना अपेक्षित नसलेल्या पराभवाचा सामना करावा लागला. आता या सगळ्यांमागचा भावनिक मुद्दा जर बघितला तर वंजारी समाज हा नेहमीच पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्या व्यतिरिक्त इतर समाजांनी देखील पंकजा मुंडे यांना साथ दिली होती. मात्र यावेळी तसं घडलेलं बघायला मिळालं नाही. असं असलं तरी पंकजा मुंडे यांना तब्बल 6,77,397 एवढं मतदान भेटलं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंना 6,83,950 मतं मिळाली. फक्त 6,553 मतांनी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. म्हणजेच मतांचा हा कमी टक्का कार्यकर्त्यांसाठी हेलावणारा होता. कदाचित हे अंतर जास्त असतं तर भाग वेगळा होता. मात्र अत्यंत कमी मतांनी आपल्या नेत्या पडल्या. त्यांच्यासाठी काम करताना आपण कुठंतरी कमी पडलो अशी अपराधीपणाची भावना सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यातून चौघांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं बीडचं नाही तर अख्खा मराठवाडा आणि महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना दक्षिणेत होताना दिसतात. मात्र बीडचं झालेलं दक्षिण हे मन सुन्न करणारं आहे. कारण 3 नव्हे तर 4 कुटुंबांनी आज आपला करता आधार गमावला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे वास्तव चित्र बघून आजचे राजकारण हे किती गढूळ झाले आहे याचा प्रत्यय येतो. राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं, पण त्यांची आणि पराभवाची साथ काही सुटताना दिसत नाही. मोदींची सभा घेऊनही, मंत्री धनंजय मुंडेंसोबत असूनही आणि भाजपची यंत्रणा असतानाही बजरंग सोनवणे यांनी पंकजांना पराभूत केलंच. म्हणजे स्थानिक राजकारण हे किती किचकट असतं याचं जिवंत उदाहरण बीडच्या राजकारणातून अनुभवायला मिळतं. पण आता हे राजकारण कुणाच्या जीवाशी खेळ करू नये एवढीच अपेक्षा. बीडमध्ये झालेल्या या मोठ्या उद्रेकाची अजून कारणं काय हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेतून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.